भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या श्याम दवाखाना येथे बौद्ध समाजाची अल्पवयीन मुलगी तपासासाठी गेली होती आणि डॉक्टरी पेशीला काडीमा फासणारी घटना तिथे घडली। त्या नराधम डॉक्टरांनी त्या बौद्ध समाजाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। सदर घटनेची पोलीस एफआयआर कंप्लेंट पोस्को व ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलमांतर्गत करण्यात आली। सदर आरोपी त्या दिवसापासून फरार आहे। आज 15 दिवस उलटून सुद्धा सदर आरोपी पोलिसांच्या कटघऱ्यातून फरार आहे। त्यांनी दिनांक 16 जुलै रोजी भंडारा जिल्हा कोर्टात जामिनाचा अर्ज केला, परंतु कोर्टाच्या वतीने फेटाळण्यात आला। तेव्हापासून पोलिसांच्या वतीने जिल्ह्यात व मध्य प्रदेश, छत्तीसगड तथा बालाघाटच्या दिशेने 7 पोलीस गट तयार करून पाठविले, परंतु तरी देखील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले। आज दिनांक 23 जुलै रोजी नागपूर हायकोर्टाने आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला। भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व पक्ष तथा सामान्य जनता जिल्हाधिकारी भंडारा व पोलीस अधीक्षक भंडारा यांना वारंवार निवेदन देत आहे, परंतु कारवाईची कुठलीही प्रगती होताना दिसत नाही व नराधम डॉक्टर मोकाट फिरत आहे। त्याच्या दवाखान्याला देखील अजूनपर्यंत टाळेबंद करण्यात आले नाही। या घटनेचा निषेध म्हणून पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या कार्यालयासमोर बेशर्माचे झाडे लावून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी दीपक जनबंधू, जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे, ज्ञानचंद जांभूळकर, अश्विन गोस्वामी, संतोष उकणकर, प्रवीण कोचे, अमोल भिवगडे, रोशन खोब्रागडे, धम्मा रामटेके, पीयूष गोस्वामी, युगांतर मेश्राम, महेंद्र बनसोड, शुभम लोनारे, अक्षय शेंडे आदी आझाद समाज पार्टी व भीमा आर्मीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिळालाच पाहिजे पोलीस प्रशासन सेम आरोपी डॉक्टराला फरार डॉक्टराला अटक करा आरोपीला अटक करा फरार डॉक्टरला अटक झालीच पाहिजे साकोली प्रकरणातील फरार आरोपीला अटक झालीच पाहिजे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आझाद समाज पार्टी जिंदाबाद। साकोली येथील श्याम हॉस्पिटलमध्ये दिनांक 9 जुलै 2025 रोजी एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलीवर श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी अत्याचार केला। त्या प्रसंगी पोलीस स्टेशन साकोली येथे तक्रार दाखल झाली, परंतु अद्यापही आज या प्रकरणाला 15 दिवस लोटून गेल्यानंतरही अजूनही या प्रकरणातील आरोपी डॉक्टर हा फरार आहे आणि सातत्याने भंडारा जिल्ह्यामधील तमाम आंबेडकरवादी चळवळीतील संघटना असो, राजकीय पक्ष असो, यांनी पोलीस प्रशासनासोबत, जिल्हा प्रशासनासोबत बैठका झाल्या, परंतु अद्यापही आम्हाला शासनाकडून फक्त आश्वासने मिळत आहेत, परंतु अद्याप तो आरोपी यांनी पकडलेला नाही। आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे आणि अशातच हा पोलीस प्रशासनाचा अपयश म्हणून आज आम्ही चळवळीतील कार्यकर्त्यांनी SP ऑफिसच्या समोर बेशर्माचे झाडं लावून आज आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवत आहोत। मी विक्रांत भालाधरे, भीम आर्मी भंडारा जिल्हाध्यक्ष। आज जे साकोलीमध्ये एक जे दर्दनाक घटना घडलेली आहे, एका चिमुकलीच्या एका डॉक्टरने नराधमाने जे अत्याचार केलेला आहे आणि त्या साकोली विधानसभाचे आमदार नाना पटोले आज ते त्या विधानसभाचे आमदार आहेत आणि पावसाळी अधिवेशन अजूनपर्यंत निघून गेलेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत एकही दखल घेतलेली नाही आणि त्या विधानसभामध्ये आज परस्पर कितीतरी किमान आमच्या बहुजन समाजावर अत्याचार होतो आणि हे नाना पटोले आमच्या समाजावर जेव्हा अत्याचार होतो तर हे एकदम चूप बसतात आणि कुठलाही विषय असता तर हे TV वर मोठ्या प्रशंसनाने वाहवा करतात, पण आमच्या समाजावर जेव्हा आंबेडकरी चळवळीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हे नाना पटोले दिसतच नाही। आम्ही
संपूर्ण बहुजनाच्या वतीने आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। मिळालाच पाहिजे। पोलीस प्रशासन सेम आरोपी डॉक्टराला फरार डॉक्टराला अटक करा। आरोपीला अटक करा। फरार डॉक्टरला अटक झालीच पाहिजे। साकोली प्रकरणातील फरार आरोपीला अटक झालीच पाहिजे। पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे। आझाद समाज पार्टी जिंदाबाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।